बातमी बुलढाण्यातून आहे। बुलढाण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे शेतकरी काहीसा सुकावलेला आहे। गेल्या काही दिवसापासून खरं तर बुलढाण्यामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली होती, उसंत घेतली होती। मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पावसानं बरसायला सुरुवात केली आणि त्यामुळे बुलढाण्यात शेतकरी वर्ग आनंदून गेला आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 8 दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुनरागमन केल्याने शेतकरी राजा सुखावलाय। सकाळपासूनच पावसाची ही रिपरिप आपण पाहू शकतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, लोणार, मेहकर या परिसरामध्ये पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी राजा सुखावलाय। खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीपाची लागवड झाल्यानंतर सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा मग तूर, उडीद, मूग हे संपूर्ण पिके जी आहे ते पावसाअभावी जळू लागली होती। मात्र 8 ते 10 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस नसल्याने शेतकरी देखील चिंतेत सापडला होता। आज या पावसानं पुनरागमन जिल्ह्यामध्ये केल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावल्याचं चित्र बुलढाण्यात पाहायला मिळतं। त्यामुळे हा पाऊस खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या पिकांना संजीवनी देणारा ठरतोय। एकंदरीतच या पिकांवर मोठ्या प्रमाणावर हुमणी अळीचा देखील सोयाबीनवर प्रादुर्भाव होत होता। वेगवेगळे रोग जे आहे, कीड जे आहे त्या पिकांवर होत असल्याचं पाहायला मिळत होतं। त्याचं कारण म्हणजे पावसाचा अभाव आणि एकंदरीत आता पावसाने सकाळपासूनच बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुनरागमन केल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आणि एकंदरीतच हुमणी अळीपासून होत असलेल्या नुकसानीपासून देखील या पावसानं शेतकऱ्याला बचाव करता येणार आहे। त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली जाते। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।